नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण सध्या आहोत CSMT स्थानका बाहेरील परिसरामध्ये आहोत। मराठा आंदोलक सध्या आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागांमधून मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। मुंबईच्या आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा आजचा दुसरा दिवस आहे। नुकताच ते माध्यमांची सभा सुद्धा साधताना पाहायला मिळत आहे। मात्र सध्या बाहेरची आझाद मैदानाबाहेरील परिस्थिती काय ती आपण लाईव्ह पाहत आहोत। सध्या आझाद मैदानाबाहेरील परिस्थिती जर पाहिली ही आपल्याला समोर पाहायला मिळते ते म्हणजे रेल्वेची इमारत आहे आणि रेल्वेच्या इमारतीच्या समोरच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे BMCची इमारत आहे। समोर पाहत महानगरपालिकेची ही इमारत आहे आणि महानगर इमारतीच्या पालिकेच्या बाजूलाच आपल्याला आझाद मैदान सुद्धा पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतो ते आझाद मैदान आहे। याच आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील हे आंदोलनासाठी जे ते बसलेले आहेत। उपोषण त्यांचं सुरू आहे। दुसरा दिवस सध्या या उपोषणाचा आहे। मात्र आजच्या दिवशी उपोषण सुरू असताना एक पाहायला मिळालं तर दोन्ही रस्त्याला जिकडे उपोषण सुरू आहे दोन्ही रस्त्यावर जर पाहायला गेलं तर मराठा आंदोलक जे ते रस्त्यावरती बसल्याचं पाहायला मिळत आहे। आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। रस्त्यावरती बसून त्यांनी वाहनं सुद्धा जे अडवल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः परिस्थिती जर आपण पाहिली तर पोलीस असतील पोलिसांकडून त्यांना साधारणतः पाहतोय आपण या ठिकाणी संपूर्णपणे परिस्थितीचा आढावा जो आपण घेत आहोत। मात्र सध्या पोलिसांकडून या चौबाजूला या संपूर्ण परिसर या परिसराच्या चौबाजूला पोलिसांकडून छावणीचं स्वरूप आलेलं आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न जे सुरू आहे। सध्याची जर ही परिस्थिती जर आपण पाहायला गेली सध्याची जर ही परिस्थिती जर आपण या ठिकाणी पाहायला गेली तर सध्या पोलीस असतील हे संपूर्णपणे जे रस्त्यावरती बसलेले आंदोलक आहेत त्यांना नेमका त्यांना रस्ता रोको जो त्यांनी केलेला आहे तो मोकळा करण्याची विनंती जी केली जात आहे। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक सुद्धा बसले सध्या तुम्ही जी दृश्य पाहतात ती म्हणजे BST बस आपल्याला पाहायला मिळत आहे। ही BST बस अगदी रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे रेल्वे इमारत आहे त्या इमारतीच्या बाहेरच्या बाजूला ती बस जे ती अडकल्याचं पाहायला मिळतं आणि बसच्या मागे अनेक वाहतूक आहेत जे टेम्पो आहेत अनेक वाहतूक जे ती अडकलेली आहे पूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे। मुळात आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। साधारणतः आपण सध्या पाहतोय या ठिकाणी आपण सध्या पाहतोय साधारणतः सध्या स्थितीत पोलिसांकडून सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न झाले। इकडची जर परिस्थिती पाहिली तर काही मराठा आंदोलक हे रस्त्यावरती आपल्याला झोपून रस्ता रोको करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात आंदोलक बस आहेत आणि रस्त्यावरती झोपून ते आंदोलक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। साधारणतः पुन्हा एकदा जर आपण पाहायला गेलं संपूर्ण परिस्थिती संपूर्ण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी आपल्याला हे साधारणतः आपण पाहतो ही परिस्थिती जी आहे ती साधारणतः यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे आक्रमकता ही जे ती पाहायला मिळत आहे। सगळे रस्त्यावरती हे सगळे आंदोलक उतरल्याचं पाहायला मिळत आहे। रस्त्यावरती ही आंदोलक थांबले आहेत आणि आता परिस्थिती आपण पाहतो ती म्हणजे साधारणतः पूर्णपणे या महापालिका इमारती समोर आपण पाहतो समोरच ही आपल्याला महापालिका इमारत पाहायला मिळते। या इमारतीच्या समोरच ही सगळी साधारणतः पाहतोय आपण पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांचा नेमका आदेश काय त्याची घोषणा जी आहे केली जात आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे वाहतूक कोंडी करू नये पोलिसांना असेल सरकारला असेल सहकार्य करायची मागणी त्यांनी केली होती आणि आता ज्या प्रकारे त्यांनी वाहतूक कोंडी केलेली आहे ज्याप्रमाणे तिकडे वाहनं साधारणतः ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। इथे लागलेली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः आता मात्र ही इथे BSTची बस आहे आणि सोबतच मागे मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे आणि इथे इकडनं मात्र घोषणा केली जाते की म्हणजे रस्त्यावरती बसून हे रस्ता मोकळा करावा वाहतूक सुरू करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी जे ती केलेली तशी घोषणा जी ती होत आहे। त्यामुळे आता निश्चितच आता या सगळ्यानंतर रस्ता रोको ज्या मराठा आंदोलकांनी तो रस्ता रोको केलेला जो काय संपूर्ण परिसर आहे तो मोकळा होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीवरती आपण पाहायला गेलं तर आपलं लक्ष आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर वैभव पाटील।